विरोचनला छळ करून मारलं इंद्रदेवाने, आणि छळ करून मारलं आणि पुन्हा जाळून टाकला आग्नेयास्त्राने. मग आग्नेयास्त्राने जाळून टाकल्यावर ते शुक्राचार्य, म्हणजे शरीर जरी असलं तरी ते शुक्राचार्य होता का, शुक्राचार्य त्यांचा गुरु, राक्षस गुरु, ते जिवंत करायचा ह्यांना. शुक्राचार्य ह्यांना जिवंत करायचा. जे इंद्राला वाटलं, इंद्र चालू माणूस, इंद्राला वाटलं ह्याचं जर शरीर ठेवलं का हे जिवंत करणार शुक्राचार्याला, त्याच्यामुळं डायरेक्ट राख करून टाकले ते आग्नेयास्त्र करून. आणि मग बळी मामा तिकडं ते धनुर्विद्या युद्धकला शिकून वापस यायचा होता, तर ते शुक्राचार्याने पुन्हा त्याला जाऊन आणलं. शुक्राचार्य इकडं ह्याची राग झाली. ते अस्थी घेऊन तो बळीला अस्थी घेऊन त्याच्या ते गंगात विसर्जन करायला गेला. गंगात विसर्जन केलं. अस्थीन गंगात विसर्जन करता करता ह्यानी शपथच घेतली, म्हणला इंद्राला त्याच्या खुर्चीवरून हाकून लावणार तेव्हा दम घेणार म्हणला मी आता त्याला सुट्टीच नाही. तर तो गेला इंद्रदेवावर चाल करायला. इंद्रदेवाने घेरून त्यालाच मारलं, बळीला. राजा झाला ना बळीला. आता ते सिंहासन, ते राक्षस कुळाचं सिंहासन त्याला दिलं ना. आता बळी राजा झाला, राजा बळी. त्याला सिंहासन दिल्याच्यानंतर ते गेला इंद्रावर चाल करायला. इंद्राने त्याला मारलं. इंद्राने मारलं की ते बी आग्नेयास्त्राने भस्म करून टाकायचे इंद्राची तयारी चालली. इंद्र म्हणला ह्याला आग्नेयास्त्राने ह्याच्या बापासारखं भस्म करतो. मग विष्णुदेव आले. विष्णुदेव म्हणले तुला समजत आहे का म्हणले, काही सगळ्या कुळाचा नाश करतो का म्हणला. तर त्याने ते थांबिलं. शुक्राचार्याने त्याचा देह न्याला, ते जिवंत केला. शुक्राचार्य एवढंच कामाला होतं, ते राक्षसाला न्यायचं, जिवंत करायचं. आणि त्यांना ते विद्या शिकायची, ती घाण हे करून सगळा छळच कपट. आणि मग त्याने ते गेले की ते पुन्हा शुक्राचार्य म्हणले आता मला महवा ऐक, काय माझं ऐकतावा मी ते इंद्रावर चाल करू शकशील तू. मग बरं म्हणलं ऐकतो. तर ते म्हणला इंद्राला, बरं का, आता इंद्राला कसं हरवायचं म्हणला. विष्णुदेव तर काय येणार नाहीत, विष्णुदेव त्याच्यावर नाराज झाले. आता तू इंद्राला खुर्चीवरून हाकायचं, खुर्चीवर बसायचं आणि त्याला हाकून लावायचं. त्याला इकडं दुसरीकडे त्याचे हे नाही झालं पाहिजे, म्हणजे कोणी त्याला सन्मान नाही केला पाहिजे, असं करायचं. ह्यो गेला डबल गेला की सैनिकांनी हे घेऊन गेला, इंद्राला लावलं हाकून. युद्धात जिंकला तो. ते स्वर्ग बसला राजा बळी त्या सिंहासनावर, स्वर्गाच्या सिंहासनावर बसला. इंद्राला लावलं हाकून. इंद्र गेले विष्णुदेवाकडे. विष्णुदेव म्हणले ते मी तुला आधी सांगितलं होतं, मी आधी सांगितलं होतं ना, तू नको बेटा हे करू कुठाने. ते म्हणले तो काय ऐकायला तयारच नाही. आता भोग म्हणले तुझा, आम्ही काय करावं, आता तूच भोग ना ते. भोग म्हणल्यावर मग विष्णुदेवापासून निघले की राजा बळी ह्यांना कुठंच टिकून द्या ना. ह्यांची भक्ती, राक्षस कुळाला तर अख्ख्या सांगितलं की ह्यांची भक्तीच करू नका तुम्ही, डोकंच लावू नका ह्यांच्या, हे छळ करून आपल्यालाच मारेल. मग पृथ्वीवर आले. पृथ्वीवर मस्त राहायला आले इंद्रदेवांती, पृथ्वीवर राहायला आले. मग दिती, राक्षस माता दिती आणि देव माता आदिती. राक्षस माता दिती, राक्षसाची माय दिती, आणि देवाची आई कोण, सगळ्या देवाची आई आदिती. ह्या अशा दोघी जणी बहिणी तर. आता त्या बहिणी गेल्या दोघी जणी एकीमेकीकडं. बघ ना आता पोराचा सगळी इस्टेट हिसकून घेतली आणि त्याला हाकून लावलं. ती म्हणली त्या पोराने बी पोराला हे केलं होतं ना, मारलं होतं ना जीवच, आणि पुन्हा जाळून टाकला. ते म्हणले मग त्या पोराने नव्हतं काय हिरण्यकश्यपूने हे केलं काय, त्याची सगळी सिंहासन हिसकून घेतलं,
त्याला दर फिरायला लावलं. मग आता ते पुन्हा तू ते मग आता त्या दोघीचे झगडपकड म्हणजे समजा दोघीचे बोलणे ते बोलणे त्यांचं काय मिटलं नाही. ते मिटलं नाही तर जायली म्हणले ते बघू म्हणले नंतर काय. तर मग हे आली वापस ती गेली तिकडं. आणि हे शुक्राचार्य जे होता शुक्राचार्य ह्याचा गुरु होता. ह्याला सांगितलं शुक्राचार्याने ते म्हणला राक्षस कुळाला सांगितले तो की हे कर म्हणून म्हणजे ते इंद्रदेवाला ठरवून देऊ नका, विष्णूची भक्ती काय करू नका, देव करू नका तो सांगितलंस. पण पृथ्वीवर त्यांना जागा भेटू शकते. तो म्हणला आता शुक्राचार्य लयच मोकार लयच बेकार होता शुक्राचार्य. तो राक्षसाचा गुरु होता आणि राक्षसाला ते कसं आहे शकुनी मामा कसा होता तसलं होतं त्याचं काम. म्हणजे एखाद्याचा काटा बसवायचा म्हणलं बसवायचा तिथे ते हेच नाही, ते छळ करून कपट करून काय करून करायचं ते करीत होते. तर त्याने मग केलं ना. याला इंद्र पृथ्वीवर होते इंद्रदेव ते ऐकलं त्याने ते शुक्राचार्याचे राजा बळीने ऐकलं. म्हणला यांना का नाही बघतोच म्हणला सोयी यांची पृथ्वीवरच चाल करतो म्हणला. आता पृथ्वीवर सुद्धा यांना नाही टेकून देत. दुश्मनी काय देवाची राक्षसाची दुश्मनी ती कटर. आता आपल्यासारखा तरी म्हणे जाऊन दे काय चिल्लर बांधण्यात घे दे काय त्याच्या नादाला लागायचे पण ते राक्षस होते ते कटर म्हणजे काय ते इथून तिथूनच काटा पैसे होते एकामेकाला ती राक्षस आणि देवाची भांडणे. आणि मग ते इंद्र पृथ्वीवर आहे म्हणून त्याला कळलं. पृथ्वीवर आला आणि पृथ्वीवर आल्याच्या नंतर त्या इंद्राने सांगितलं. मग राजा बळीने काय केलं ते इंद्र मारून टाकायचं म्हणजे पृथ्वीवर सारा राडा करून टाकला. पृथ्वीवर राडा झाल्याच्या नंतर सगळा धिंगाणा ते सगळं विध्वंसन ते करून गेला निघून राजा बळी निघून गेला. मग देवमाता आदितीने ठरवलं की आता इंद्राला माझ्या पोराला इंद्राला आणि त्यांना बी इंद्रदेवाला आणि त्यांना त्रास आहे. आणि विष्णू म्हणले होते की माझ्या पोटात जन्म घेईन म्हणल्यावर त्यांनी केली प्रार्थना देवाची. ते म्हणले होते जन्म घेईन म्हणून मग घ्या ना आता जन्म. ते म्हणले थांबा आता जन्म घ्यायचा टाईम आला. म्हणून देवानी आदितीच्या पोटी वामन अवतार घेतला. आता हे वामन अवतार तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.